जय भीम मित्रांनो. आज आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 मधील अतिशय गाजलेले 14वे भाषण. मित्रांनो, क्रमशः आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे बघत आहोत आणि आजच्या भाषणाचे शीर्षक आहे अस्पृश्यता व सत्याग्रहाची सिद्धी. तर मित्रांनो, हे 14वे भाषण आहे. बघूया या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे. अमरावती येथील इंद्रभुवन थिएटरमध्ये वराड प्रांतिक अस्पृश्य परिषद भरली होती. या परिषदेचे हे दुसरे अधिवेशन दिनांक 13 व 14 नोव्हेंबर 1927 ला आयोजित करण्यात आले होते. दिनांक 13 नोव्हेंबर 1927 रोजी सभेचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बडनेरा मुक्कामी श्री गवई यांनी स्वागत केल्यावर अध्यक्ष व इतर मंडळी बरोबर दुपारी 1:30 वाजता अमरावती मुक्कामी पोहोचली. स्टेशनवर स्वागतार्थ स्पृश्यांचा बराच मोठा समुदाय जमला होता. सभेच्या कामास बरोबर 3:30 वाजता सुरुवात झाली. प्रथम अस्पृश्य वर्गापैकी काही मुलांनी गोड व मंजूळ आवाजात स्वागतपर पदे म्हणून दाखविले व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी लवकरच होणार असलेल्या श्री अंबादेवी मंदिराच्या सत्याग्रहाच्या दृष्टीने आजच्या सभेचे महत्व प्रतिनिधींना समजावून सांगितले व नंतर डॉक्टर आंबेडकर यांची ओळख करून देऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. त्यास मोर्शीचे सुप्रसिद्ध ब्राह्मणेतर पुढारी नानासाहेब अमृतकर यांनी दुजोरा दिला व सत्याग्रह कमिटीचे चिटणीस श्री नाईक व अध्यक्ष श्री गवई यांनी अनुमोदन दिल्यावर डॉक्टर आंबेडकर हे टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्थानापन्न झाले. त्यांनी सुरुवातीला आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आपल्याला दिल्याबद्दल स्वागत मंडळाचे व प्रतिनिधींचे आभार मानून आपले भाषण सुरू केले. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात, न जानपदिक दुःखमेक सोची तू महर्ती अशोचंप्रती कुर्वित यदि पश्येदुपक्रमम्. याचा अर्थ, जे दुःख सार्वजनिक आहे त्याचा शोक करीत बसणे योग्य नाही. त्यासाठी रडत न बसता त्याच्या प्रतिकार आपल्याला इलाज सुचेल तर तो ज्ञानी पुरुषांनी करावा. त्यानंतर बाबासाहेब समोर म्हणतात, अपहाय निज कर्म कृष्ण कृष्णेती वादीन ते हरे द्वेषीन पापा धर्मार्थ जन्म धरे. म्हणजे आपले कर्म सोडून केवळ हरिहरी म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे व पापी होत, कारण हरीचा जन्म तरी धर्मरक्षणार्थच आहे. अस्पृश्य व अस्पृश्य हे एकाच धर्माचे लोक आहेत, ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. स्पृश्य लोक अस्पृश्यांना तुम्ही हिंदू नाहीत असे केव्हाच म्हणत नाहीत. उलट 1910 सालच्या खानेसुमारीच्या वेळी जेव्हा काही मुसलमान लोकांच्या कारवाईमुळे अस्पृश्यांची गणना हिंदूत करू नये अशी एक टूम निघाली, तेव्हा स्पृश्यापैकी सुधारकांनीच नव्हे तर सनातनी यांनी सुद्धा अस्पृश्य हिंदू आहेत असे एकाच अट्टहासाने सांगितले. त्याचप्रमाणे अस्पृश्यांनीही आपणास अहिंदूत न गणता हिंदूच म्हणावे अशी कबुली दिली. आपण एक धर्मीय आहोत ही भावना उभय पक्षात पुरातन कालापासून चालत आलेली आहे. हे जरी खरे आहे तरी अस्पृश्यांच्या दृष्टिकोनात आज मोठाच फरक पडलेला दृष्टीस पडतो. आपण जर हिंदू धर्मीय आहोत तर इतर धर्मियांना जे हक्क आहेत ते हक्क आपणास का असू नयेत? ज्या पाणवठ्यावर ते पाणी भरतात त्यावर आपणास का भरता येऊ नये? ज्या देवळात जाऊन ते पूजा करतात त्या देवळात आपणास का जाता येऊ नये? अशा प्रकारचे समानतेचे प्रश्न ते पुढे करीत आहेत.
व त्या प्रश्नानुरूप जे हक्क त्यांना प्राप्त झाले पाहिजेत ते प्राप्त करून घेण्याचा आग्रह धरण्यास ते प्रवृत्त आहेत. कोणी मनुष्य जुने सोडून नव्याच्या मागे लागला तर जे आपण करतो ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे याविषयीचा संशय त्यांच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. जुने हे परंपरेने पुनीत झालेले असते व म्हणून सर्वांना त्याच्या सत्यतेबद्दल खात्री वाटते. नव्याला परंपरा नसते आणि म्हणून ते दिसावयास किती गोंडस असले तरी त्याचे अनुकरण करण्यास लोक कचरतात. बाबासाहेब समोर म्हणतात, समान हक्काचा आग्रह धरणाऱ्या अस्पृश्यांचीही या नवीन धोरणाच्या बाबतीत अशाच प्रकारची मनस्थिती असणे अगदी साहजिक आहे. यापूर्वी आपण कधी देवळात गेलो नाही, कधी पानवठ्यावर गेलो नाही, तसे करण्याचा आपण आग्रह धरावा असे लोक म्हणतात. परंतु आपला हा आग्रह सत्याग्रह होईल काय अशी जर शंका अस्पृश्यांच्या मनात उद्भवली तर ती मनुष्य स्वभावास धरूनच होईल. कारण कोणत्याही कार्यात यश प्राप्ती होईल किंवा नाही हे जितके साधन सामुग्रीच्या प्रमाणावर अवलंबून आहे तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून आहे. कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यश प्राप्ती होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण उरत नाही. कारण अखेर सत्याचा नेहमीच जय होतो. तेच कार्याच्या मुळाशी असत्य असेल तर त्यातील यश प्राप्ती कठीण जाते. यास्तव आपल्या कार्याचे नैतिक स्वरूप काय आहे याची दरेक अस्पृश्याने पूर्ण ओळख करून घेतली पाहिजे. ती ओळख व्हावी म्हणून देवळात जाण्याचा अस्पृश्यांचा आग्रह सत्याग्रह आहे किंवा दुराग्रह आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. बाबासाहेब पुढे म्हणतात, सत्याग्रहाच्या बाबतीतील पहिली गोष्ट म्हटली म्हणजे सत्य कोणते व असत्य कोणते हे ठरविणे ही होय. कारण सत्य म्हणजे काय हे जर निश्चितपणे ठरविता आले नाही तर सत्याग्रहाची इमारत केव्हाही डळमळीत राहणार. आपला आग्रह सत्याग्रह आहे की नाही याविषयी जर सत्याग्रही माणसाची खात्री नसेल तर त्याच्या हातून सत्याग्रह पार कसा पाडणार. कारण सत्याग्रहातील यशप्राप्ती नेहमीच सत्याग्रही माणसाच्या आत्मबलावर अवलंबून असणार व हे आत्मबल त्याच्या ठायी प्रगट होण्यास आपण जे करीत आहोत ते सत्य आहे अशी भावना ठाम झाली पाहिजे. ती भावना जर संशयात्मक असली तर त्याच्या ठायी सत्याग्रहास अवश्य असलेले आत्मबळ मुळीच प्रगट होणार नाही. म्हणून सत्य म्हणजे काय याची खूण सत्याग्रही माणसास पटणे आवश्यक आहे. आमच्या मते थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या कार्यापासून लोकसंग्रह होत आहे ते सत्कार्य आहे व त्यासाठी केलेला आग्रह त्यास सत्याग्रह म्हणावे. आता लोकसंग्रहाच्या बाबतीत मतभेद होणे शक्य आहे. एकाला जे लोकसंग्रहाचे कार्य वाटते तेच दुसऱ्याला लोकविग्रहाचे कार्य आहे असे वाटेल. तरी पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की कर्त्याची बुद्धी जर शुद्ध नसेल म्हणजे स्वार्थमूलक हेतूने जर तो कार्य करण्यास प्रवृत्त होत असेल तरच लोकविग्रहाच्या कामाकडे त्याचा कल होईल. तेच कर्त्याच्या मनात जर समभाव जागृत असेल तर त्याच्या हातून लोकविग्रहाचे काम मुळीच होणार नाही. कारण स्वार्थाचा ओढा नसल्यामुळे त्याची वासना लोकसंग्रहाकडेच असणार. म्हणून या दोन तत्वाचा आधार घेऊन जेथे समभाव आहे तेथे लोकसंग्रह आहे व जेथे लोकसंग्रह आहे तेथे सत्कार्य आहे आणि अशा कार्याविषयीचा जो आग्रह तो सत्याग्रह होय अशी आम्ही सत्याग्रहाची व्याख्या करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, ही विचारसरणी आमची नव्हे, आम्ही ती गीतेकडून घेतली आहे. सत्याग्रहाच्या बाबतीत आम्ही गीतेचा आधार घेतो याचे काही जणांना आश्चर्य वाटेल. कारण सत्याग्रह हा काही गीतेचा विषय नाही अशी साधारणपणे लोकांची समजूत आहे. पण आमच्या मते ती समजूत अगदी चुकीची आहे. सत्याग्रह हाच गीतेचा मुख्य प्रतिपाद विषय आहे व गीता हा उपदेशण्यात आली हे नीटपणे ध्यानात घेतले
असता आमच्या म्हणण्याची सत्यता सहज पटण्यासारखी आहे. गीतेत अर्जुनाने कोणता प्रश्न केला व त्या श्रीकृष्णाने काय उत्तर दिले त्याकडे जर कोणी लक्ष पुरविले तर असे दिसून येईल की अर्जुन रथाखाली बसल्यानंतर बसू नकोस, तुझे राज्याधिकार ज्यांनी घेतले त्यांच्याशी युद्ध करण्याचा आग्रह धर, असे जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्यास म्हणाला तेव्हा सांग तुझा आग्रह सत्याग्रह कसा, असा अर्जुनाने प्रश्न केला व त्या एकच एक प्रश्नास गीता हे भगवंताने दिलेले उत्तर आहे. अर्थात या गीता ग्रंथात सत्याग्रहाशिवाय दुसरा मुख्य प्रतिपाद विषय असणे शक्य नाही. अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या समान हक्क मागण्याचा जो आग्रह धरतात तो आग्रह सत्याग्रह आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता जो आम्ही गीतेचा आधार दिला आहे तो गीता ही सत्याग्रहावर एक मीमांसा आहे म्हणून तर दिला आहे. परंतु या कामी गीतेचा आधार देण्याचे दुसरे एक कारण आहे, ते हे की हा धर्मग्रंथ उभय पक्षांना, स्पृश्यांना तसेच अस्पृश्यांना मान्य आहे. अन्य कोणत्याही ग्रंथाचा आधार जर आम्ही दिला असता तर निमित्तास टेकलेले स्पृश्य लोक यांनी तुमचा आधार आम्हास मान्य नाही असे म्हणाव्यास मागे पुढे पाहिले नसते. अस्पृश्यांनी आरंभलेल्या सत्याग्रह जर गीतेच्या कसोटीस उतरला तर त्यास विरोध करण्यास स्पृश्य लोकांस मुळी तोंडच उरणार नाही, कारण तसे करणे म्हणजे पर्यायाने गीता अमान्य केल्यासारखे होणार आहे. आता हा अस्पृश्यांचा सत्याग्रह गीतेच्या कसोटीस उरतो की काय हे पाहू. प्रथमतः आपण आरंभलेले कार्य हे लोकसंग्रहाचे कार्य आहे काय? अस्पृश्यता जाऊन आपण स्पृश्य व्हावे एवढ्या पुरतीच या चळवळीची व्याप्ती आहे असे काही लोक मानतात, परंतु तसे मानणे चुकीचे आहे. अस्पृश्यतेमुळे अस्पृश्यांचेच नुकसान झाले आहे असे नसून त्यांच्याबरोबर स्पृश्यांचे तसेच देशाचेही अपरिमित नुकसान झाले आहे. अस्पृश्यतेच्या कलंकाने अस्पृश्यच कलंकित झालेले आहेत असे नव्हे, तर स्पृश्यही कलंकित झाले आहेत. ज्यास कमी मानण्यात येते त्यात त्यांचा अवमान होतोच, पण जे कमी मानतात त्यांचीही नीती खालावलेली होते. अस्पृश्य लोक अस्पृश्यतेच्या गर्तेतून निघून त्यांचे आत्मस्वातंत्र्य त्यास प्राप्त झाले तर ते केवळ आपली उन्नती करतीलच, इतकेच नव्हे तर ते आपल्या पराक्रमाने, बुद्धीने, उद्योगाने देशाच्या भरभराटीस कारणीभूत होतील. अशा दृष्टीने पाहिले तर अस्पृश्यता निवारण्याची चळवळ ही केवळ पतितोद्धाराची चळवळ नसून खऱ्या लोकसंग्रहाची चळवळ आहे. अस्पृश्यांना स्वार्थाकडे नजर ठेवून फक्त आपलाच उद्धार करून घ्यायचा झाल्यास सत्याग्रहासारखे खडतर अशी व्रत करण्याचे काहीच कारण नाही. कारण ज्या माणुसकीसाठी व ज्या समतेच्या वागणुकीसाठी ते आज धडपड करीत आहेत ती माणुसकी प्राप्त होण्यासाठी त्यांनी जर धर्मांतर केले तर त्यांची कार्यसिद्धी सहज होण्यासारखी आहे. आणि अस्पृश्यता निवारण्याच्या कामी ज्या शक्तींचा त्यांना व्यय करावा लागत आहे तीच शक्ती त्यांना आपल्या शैक्षणिक व आर्थिक उपयोगाला लावता येईल. हिंदू धर्मीय लोकांच्या आचारात एक मोठी गंमत आहे, तीही की जोपर्यंत एखादा माणूस हिंदू समाजाचा घटक असतो तोपर्यंतच हिंदू धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिश्रेयाचे, पाप पुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम त्याला लागू पडतात. परंतु त्याच माणसाने जर हिंदू धर्माचा लागा बांधा तोडला व निराळ्या धर्माचा, समाजाचा घटक झाला तर त्याला हिंदू धर्माने घालून दिलेले श्रेयानिश्रेयाचे, पाप पुण्याचे व स्पर्शास्पर्शाचे यमनियम लागू पडत नाहीत. त्याला मानव धर्माने घालून दिलेल्या श्रेयानिश्रेयाच्या, पाप पुण्याच्या व स्पर्शास्पर्शाच्या यमनियमाप्रमाणे वागवण्यात येते. अस्पृश्यांचा जसा स्पर्श लोक विटाळ मानतात तसा कुत्र्या मांजराचा अगर
मुसलमानांचा का मानत नाहीत या प्रश्नाचे उत्तर यातच आहे. अस्पृश्यांना हिंदू धर्माशी लगाबांधा असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माच्या यमनियमाप्रमाणे वागविले जाते. कुत्र्या मांजराचा तसाच मुसलमानाचा हिंदू धर्माशी लगाबांधा नसल्याकारणाने त्यांना मानव धर्माच्या यमनियमाप्रमाणे वागवण्यात येते. ही खूबी अस्पृश्यांना माहीत नाही असे नाही. त्यांना पूर्णपणे माहीत आहे की